jungle. अल्पवयीन मुलाचा वाद सोडवणे बेतले जीवावर कसबे डिग्रजमध्ये तरुणाचा निर्गुण खून, तिघे संशयित ताब्यात. कसबे डिग्रज गावामध्ये लहान मुलांची भांडणे सोडण्यावरून एका तरुणाचा लाथाबुक्क्यासह काठीने मारहाण करत धारदार हत्याराने वार करून निर्गुण खून केल्याची घटना घडली. जखमी अवस्थेत तरुणाला रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सागर संजय गायकवाड असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह संशयित तिघांना ताब्यात घेतले आहे. संस्कार सचिन आळतेकर आणि हर्ष चव्हाण अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. रविवारी सायंकाळी साक्षीदार करंटे यांच्याकडे एका अल्पवयीन मुलाने बघितले म्हणून धैर्यशील यांनी काय पाहतोस असे विचारले. यावेळी अल्पवयीन मुलाने थांब तुला दाखवतो काय पाहतो अशी धमकी देऊन गेला. त्यानंतर धैर्यशील हा मृत सागर गायकवाड यांच्या सोबत घरासमोरील कट्ट्यावर बसला असता त्या ठिकाणी संस्कार, अल्पवयीन व हर्ष चव्हाण असे तिघे जण आले. सागर याला काठीने मारहाण करून निघून गेले. त्यानंतर रात्री 9:30च्या सुमारास सागर गायकवाड हा समडोई रोडवरील खराटे येथे शेताजवळ गेला असता संस्कार आळतेकर याने त्याच्याकडील चाकूने सागर याच्या छातीवर आणि डोक्यात वार करत गंभीर जखमी केले. जखमी सागर गायकवाडला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता या उपचारादरम्यान त्याचा पहाटे मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सांगली शहर विभागाचे पोलीस उपाधीक्षक संदीप भागवत, सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी शिंदे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली होती.